हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. मात पिता मेरे ना मेरा जन्म न गर्भ बसेरा बालक बन दिखलाया काशी नगर जल कमल पडेरा तहाँ जुलाहे न पाया. मात पिता मेरे कछु नाही ना मेरे घर दासी जुल्ला का सुत आण कहाया जगत करो मेरी हासी. मात पिता मेरे कछु नाही ना मेरे घर दासी ये जुल्ला का सुत आण कहाया जगत करे मेरी हासी. पांच तत्वों का धड़ना मेरे ये पांच तत्वों का धड़ना मेरा जानो ज्ञान अपारा सत स्वरूपी नाम साहेब का ओहे नाम हमारा. अदरदीप सतलोकामध्ये अदरदीप भवन गगन गुफा में तान्यज वस्तु सारा तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन वो डरता ध्यान हमारा. अदरदीप और गगन गुफा में तान्यज वस्तु सारा तेरा ज्योत स्वरूपी अलख निरंजन वो डरता ध्यान हमारा. हाड चाम लहू ना मेरे हाड चाम लहू ना मेरे कोई जाने सतनाम उपासी तारण तरण अव्यय पद दाता मैं हूँ कबीर अविनाशी. हाड चाम लहू ना मेरे कोई जाने सतनाम उपासी तारण तरण अव्यय पद दाता मैं हूँ कबीर अविनाशी. आता पुण्यात्म्यांनो, सूक्ष्म वेदात्मक गरीबदासजींनी सांगितले आहे की गोरखनाथ सिद्धीत विसरला, यथार्थ मार्ग सोडून सिद्धीत विसरला मार्गाला. गोरखनाथ सिद्धी में भुल्या और टूणे टामण हांड्या फुल्या. हे मेलेल्यांना पण जिवंत करतात, डोंगराला सोन्याचे बनवतात. यांना तर गरीबदासजी म्हणतात तो मूर्ख जादूटोणा करत फिरत होता. त्याला काय मिळाले जीवनात? महिमा तर झाला पण मोक्ष राहिला. मन तो सुख के सागर बस रे भाई और ना ऐसा यस रे भाई तो सुख के सागर बस रे भाई और ना ऐसा यस रे. हे बघा, याला म्हणतात तत्वज्ञान, याला म्हणतात सूक्ष्मवेद. आता आपण एकच गोष्ट ऐकून त्याचा महिमा गात राहत होतो, त्याचेच गुण गात होतो, आपल्याला माहीत नव्हते. इतक्या जबरदस्त सिद्धी दाखवणारी व्यक्ती आणि बिलकुल झिरो होता, -0 होता अध्यात्म मार्गात. आता गोरखनाथ म्हणतात, गोरखनाथ सिद्धि में बुल्या और टूणे टामण हांडे फुल्या और जंतर मंत्र जोग निभाई और काल चक्कर जम जोरा खाई तुम हो जम की फर्दी माही. गोरखनाथाला कबीर साहेबांनी म्हटले की तू तर काळाच्या फर्दमध्ये चढत आहेस. फर्द काय आहे? जो परमनंट तुमची जमीन होते ना, तुमच्या फर्दमध्ये येते, तर तुमच्या नावावर होते पक्की. तर परमात्म्याने म्हटले की तू तर काळाच्या फर्दमध्ये चढत आहेस. काळाचा मग गाढव बनशील पुढच्या जन्मात. हा तर सिद्धीने अभिमानी झालास, महिमा झाला तुझा. सिद्ध नहीं ये गधे हैं जो जाने नहीं सतनामा. सांगतात की ज्यांच्याकडे सतनाम नाही ते आज पण गाढव आहेत, ते सिद्ध नाही आहेत. आपण त्यांना सिद्ध पुरुष म्हणतो. तर गोरखनाथजींनी जेव्हा हे ज्ञान ऐकले, त्यांनी विचार केला की याला उगाच छेडण्याची गरज नाहीये. ज्ञानात तुला हा बिलकुल नाही ऐकणार. सिद्धींमध्ये पण याला पटले. मग त्याला परत भ्रम राहिला थोडासा. म्हणू लागला की एकदा गंगेच्या काठावर चला. आता चल बाबा, काय राहिले? एक
अजून मी काही लीला करतो, तुम्ही मला त्यात पराजित करा, मी तुमचा शिष्य बनेन. परमात्मा म्हणाले, चल. गोरखनाथजींनी गंगेत उडी मारली आणि एका माशाचे रूप धारण केले. खूप मासे तिथे तर त्याने म्हटले की मी यात उडी मारीन आणि मला तुम्ही शोधा नदीतून, मग मी तुम्हाला गुरु बनवीन. आता गोरखनाथजींनी उडी मारली, माशाचे रूप घेतले. तेव्हा परमात्म्याने उडी मारली, तो मासा पकडून लगेच बाहेर घेऊन आले आणि बाहेर काढून गोरखनाथ बनवले. मग गोरखनाथ तर पाया पडले. आता पुण्यात्म्यांनो बघा की काय वाईट करतो काळ आपल्याबरोबर. आता भक्ती तर हा दास करवेल तुमच्याकडून भगवानाने दिलेली. जे सौभाग्यशाली आणि चांगल्या प्रकारे ज्ञानाला समजतील ते तर सतलोकात जातील. ही अडचण येईल शेवटच्या दिवसात, म्हणजे हजारो वर्ष हे ज्ञान चालेल, हजारो वर्ष ही सायन्सची ही विद्या चालेल. जो हा TV आहे आणि ही चिप आहे, मोबाईल आहे, यांच्या माध्यमातून हे ज्ञान दिले जाईल. दास तर निघून जाईल सतलोकात हे 5 तत्वांचे शरीर सोडून. परंतु हे इलेक्ट्रॉनिक शरीर राहील दासाचं, हे नूरी शरीर राहील. TV वर लावले जाईल, नाम देत जाऊ, नाम चालेल असं तर सारना, पण TV CD वरून दिलं जाईल. दासाच्या निघून जाण्यानंतर व्यवस्था केली जाईल. परंतु मग शेवटी हे विज्ञान पण संपून जाईल, हे ज्ञान राहील. तर हे ज्ञान तर काही दिवस चालत राहते. तर हे या ज्ञानाने मग खूप दिवसांपर्यंत सुखाचा श्वास घेतील परमात्म्याची मुले. आणि जे सद्भक्ती करतील मर्यादेत राहतील, पार होतील, परंतु सुख खूप जास्त सुखी होतील. ही मायेची हाव संपून जाईल आणि इतकी भक्ती करतील की यांना परमात्मा तुम्हाला सगळ्या सुविधा उपलब्ध करून देईल. जसे दास परत परत तुम्हाला कथा ऐकवतो की ज्यावेळी परमात्म्याच्या नावाने खोटी चिठ्ठी लिहिली होती कबीरजींच्या नावाने आणि 18 लाख प्राणी साधू संत आले होते. ते साधू संत कोण होते? घर सोडून जंगलात आपल्या गुरुकडे भक्तीसाठी भगवानासाठी भटकत होते. ते पण विशेष प्रिय आत्मा होते. तर तिथे त्या 18 लाखांना 3 दिवसांपर्यंत झोपडीत बसलेल्या गरीब विणकराने, ते तर भगवान होते, लीला करत होते. 3 दिवसांपर्यंत त्यांना ते जेवण खायला दिले जे कधी ऐकले पण नव्हते त्या महापुरुषांनी, भक्तांनी, साधूंनी. आणि सोन्याची मोहर दिली आणि दोहर दिले आणि छान ताव मारला. हलवापुरी, कचोरी, जिलेबी चाटून पुसून खात होते 6-6 वेळा दिवसातून, जसे काही भुकेने मरत होते भिक्षा मागून खाणारे हे. तर त्यांच्यासाठी जेव्हा ही लीला केली, पृथ्वीचा कोणता माल पण नव्हता, सतलोकातून आणले होते दात्याने. तर येणाऱ्या काळात जसे जनसंख्या वाढत आहे, 100 वर्षानंतर काय खातील हे, जर ही परिस्थिती नाही बदलली तर मग भगवान व्यवस्था करेल. तुमच्या घरात 2 दाणे असतील तरी भरलेले मिळेल मडके, पिंप भरलेले मिळेल पिठाचे, या प्रकारे करेल दाता तुमच्यासाठी. परंतु भक्ती करण्यासाठी हे त्यांच्यासाठी करेल जे भक्ती करतील. आणि ज्यांना बकवास करायचा ते आपले करत राहा. ठीक आहे, जसे भक्ती भजन कराल त्याचा लाभ मिळेल, परंतु त्यातही काही मागे राहतील. तर यासाठी मग गोरखनाथजींनी परमात्म्याच्या पायावर डोके टेकवले, त्यांचे शिष्य बनले. आता बघा किती मोठा धोका होतो आपल्याबरोबर. आता जे या भक्तीला करून आणि पार झाले नाही, किती मोठी कटकट होईल त्यांच्या जीवाला. कोणी तर जाईल, जशी पूर्ण साधना करता तुम्ही, प्रथम मंत्रात गणेशजींचा, विष्णूजीचा, लक्ष्मीचा, ब्रह्मा सावित्रीजीचा, शंकर भगवान पार्वतीचा, दुर्गाजींचा, हे सगळे नाम जप करता. जे पार नाही झाले, मग हे तुम्ही तुमच्या या पुण्य कमाईने यांच्या लोकात जाऊन खूप चांगल्या सुविधा प्राप्त करून तिथे थाटाने देवता बनून राहाल. परंतु बँक बॅलन्स भक्तीचा तुमचा संपून जाईल. जेव्हा तिथून संपेल, मग ओम नामाचा जप, तो सतनामाच्या बरोबर तुम्ही जप केलात तो ब्रह्मचा होतो. मग ब्रह्मलोकात जाल. ब्रह्मलोकात हजारो युगांपर्यंत राहाल, इतकी गजब कमाई होईल तुमची. ब्रह्मलोकात जेव्हा पुंजी संपेल, मग तुम्हाला पृथ्वीवर टाकतील. पृथ्वीवर राजा बनाल. कोणी सिद्धी बनतात जसे गोरखनाथ सारखे, आणि मग दुनियेत प्रसिद्ध होत जात. कर्म बिघडत बिघडत असे बिघडतील
की गाढव बनतील. आणि मग कधी याच युगात हा प्राईम टाईम जो चालू आहे 5505 वर्ष कलियुग संपलेला असेल, त्यानंतरच डाव लागेल. तर यासाठी सावधान रहा, या भक्ती मार्गात विचलित नका होऊ. आता काय आहे की परमात्मा आले होते, अशाच लीला करत असत. ज्यावेळी गोरखनाथ हरला आणि परमात्म्याची लीला झाली, गोरखनाथाने पाय पकडले. लाखो, किती हजारोंच्या संख्येत गोरखनाथवाले आणि वैष्णव पंथवाले परमात्मा कबीरजींचे शिष्य झाले. आता पुण्यात्म्यांनो, आपण परमात्म्याचा महिमा लीला कसे भगवान मानले होते, जसे श्रीकृष्णजींनी, श्रीकृष्ण आणि अर्जुनाने एक वेश बदलून साधू संताचे रूप घेऊन मोरध्वज राजाच्या घरी गेले होते, ज्या दिवशी तो आपल्या मुलाचा ताम्रध्वजाचा राजतिलक करणार होता. आणि त्याच्याकरता त्याने साधू संतांना आमंत्रित केले होते. एका यज्ञाचे अनुष्ठान होते. या यज्ञात एक अट असायची की जे साधू संत खायला मागतील ते द्यायला लागेल, नाहीतर यज्ञ नाही मानला जाईल. तर हे दोघे गेले. कृष्ण अर्जुनाच्या मनात एक दोष आला होता. अर्जुन म्हणत होता, हे भगवन, कारण की हा शिष्य पण होता अर्जुन, आणि अर्जुन कृष्णाचा शिष्य होता आणि रिलेटिव्ह पण होता. तर म्हणत होता की मी तुमचा सेवक आहे, असा कोणी अजून नाहीये पृथ्वीवर. तर परमात्मा श्रीकृष्णजींनी त्याचा भ्रम निवारण करण्यासाठी तिथे घेऊन गेले. ताम्रध्वज राजाच्या घरी. सांगायचा भाव हा आहे की त्यांनी खायला काय मागितले. ताम्रध्वज मोरध्वजाने विचारले की भोजन खा. श्रीकृष्णाने साधू रूपात म्हटले की आमच्याबरोबर एक सिंह आहे. तो सिंह बनवला, एक सिंह बनवला होता मायेने, आपल्या सिद्धीने एक सिंह बनवला होता. आणि पुण्यात्म्यांनो म्हणतात, रामकृष्ण सद्गुरू शहेजादे हे परमात्म्याचे पुण्यात्मे आहेत. कृष्ण व राम हे याच काळात भक्ती करून हे राहिले होते अजाण, आणि हे बनले पुढे काळाचे. या पुण्यात्म्यातून यांना जन्म दिला. आता यांची रक्षा पण भगवानच करतो. जेव्हा श्रीकृष्णजींनी तो मायारूपी सिंह बनवला, तेव्हा परमात्मा स्वतः आले सिंहरूप धारण करून, की यांचे काम बिघडेल आणि हे चूक करतील आणि हा अनादर होईल भगवानाचा, माझा होईल. तर तिथे जाऊन त्यांनी काय केले की राजाने विचारले की काय खाणार भोजन. कृष्णजी म्हणाले, पहिले माझ्या सिंहाला खायला द्या, मग मी नंतर खाईन. आणि माझा सिंह मांस बकऱ्याचे नाही खाणार, पशुचे नाही खात, हा मनुष्याचे खातो, नरभक्षी आहे. आणि मनुष्याचे पण कुणा सेवकाला नका पकडून आणू, तुझ्या परिवाराच्या घरच्या सदस्याचे एकाचे मांस खाईल, तेव्हा आम्ही भोजन करू. सांगायचा भाव हा आहे की याला जास्त नको वाढवायला. शेवटी ताम्रध्वजाला कापायचा आदेश मिळाला. मधोमध ताम्रध्वजाला कापले, मग त्याला जिवंत केले. मेला होता आणि या कारणाने कृष्णजींना भगवान मानले. आता परमात्म्याने किती जिवंत केले तुम्हाला कथा ऐकवतो. एक सम्मन नावाचा कासार होता. खूपच निर्धन गरीब होते. दोघे पतिपत्नी. त्याच्या पत्नीचे नाव नेकी होते. आणि दोघे पतिपत्नी परमात्म्याचे शिष्य झाले होते. कबीर भगवानाच्या ज्ञानाशी परिचित झाले होते. एक त्यांचा मुलगा होता 10-12 वर्षांचा. त्याचं नाव सेवू होतं. सेवू, शिव म्हणतात जसे सेवू म्हणत असत. तिघेच्या तिघे भगवानाच्या ज्ञानात खूप रंगून गेले होते. आणि जिथे पण ते जात होते, सम्मन आणि नेकी पतिपत्नी बांगड्या भरवण्यासाठी गावात नगरात, तिथे परमात्मा कबीरजींची चर्चा करत असत की आमचे गुरुजी इतके सक्षम आहेत, आमचे गुरुजी इतके सक्षम आहेत. असे सिकंदर लोधीचा जन्माचा रोग ठीक केला. एक गाय कापली होती सिकंदर लोधीने, ती जिवंत केली. तर
बायका ऐकत असत, परंतु मनात दोष ठेवत होत्या की कसं भ्रमित केले गरीब माणसांना. असे कधी होऊ शकते? जर असं झालं असतं तर असं झालं असतं, तर मनात आत दोष ठेवत असत, ऐकत जरूर होत्या. एके दिवशी काय झालं की कबीर परमात्माजी त्यांच्या घरी गेले. अचानक घरी गेले तर काय पाहिलं की खाण्यासाठी विचारलं. 3 जण होते. अशा प्रकारे एक कबीर परमात्माजींनी एका कमाल नावाच्या मुलाला 12-13 वर्ष वयाचा होता, त्याला मेलेल्याला जिवंत केले होते. एक शेख तकी नावाचा मुसलमान पीर होता, जो परमात्मा कबीरजींबरोबर ईर्ष्या ठेवत होता. त्याने ही अट ठेवली होती की कोणी मेलेल्याला जिवंत करेल कबीर. सिकंदर लोधी राजाच्या समोर ही शर्त ठेवली होती, दिल्लीच्या बादशहाच्या समोर, की जर कोणी मेलेल्याला जिवंत करेल कबीर तर मी कबीरजींना अल्लाहचा अवतार मानीन, नाहीतर नाही मानणार. आणि मुसलमानांना सांगेन की राजा नास्तिक झाला आहे आणि नास्तिकाला गुरु बनवलं आहे. सिकंदर लोधी चिंतित झाला. तेव्हा कबीर साहेबांनी म्हटले की टेन्शन नको घेऊ राजा, याला सांग की कोणी मेलेला मुर्दा मागवून घे. परमात्म्याची दया झाली. ज्या नदीवर बसले होते, थांबले होते, तिथेच एक मेलेलं बालक. घरवाल्यांनी त्याचे अंतिम संस्कार करून मृत्यू झाला होता बालकाचा. ते शव सोडून देत जलप्रवाह करत. काही जाती अशा असतात जे दफन नाही करत, जाळत पण नाहीत, ते जलप्रवाह करतात. तो मुलगा मेलेला येत होते शव. तेव्हा कबीर साहेबांनी सगळे हजारोंच्या संख्येने सैनिक होते, अंगरक्षक होते, त्या मुलाला जिवंत केलं होतं. आणि तो मुलगा मग परमात्म्याच्या बरोबर बालक रूपात राहिला. परमात्म्याचा स्वतःचा कोणी मुलगा नव्हता. तेव्हा सगळ्यांनी म्हटले होते जेव्हा मुलगा जिवंत झाला की कमाल केली भगवान, तुम्ही कमाल केली. त्याचे नाव कमाल ठेवले. तो मुलगा भगवानाच्या बरोबर परमात्म्याने पुत्ररूपाने पालन केले. एके दिवशी या कमालला हा भ्रम झाला होता की माझ्यासारखा सेवक भगवान तुमचा अजून कोणी नाही. आता त्याचा अभिमान काढण्यासाठी गोरखनाथ, एक शेख फरीद, जो परमात्मा जो पहिल्यांदा फुकटची ओझी वाहत होता, विहिरीत पण लटकला होता. परमात्मा तिथे पोहोचले होते आणि त्याला म्हणाले होते की अरे भल्या माणसा, तू काय करत आहेस? की मी भगवानाचे दर्शन करण्यासाठी विहिरीत उलटा लटकलो आहे, तपश्चर्या करत आहे. तेव्हा परमात्म्याने म्हटले होती, मी आहे भगवान अल्लाहू अकबर, ज्याला तू शोधत आहेस. तर शेख फरीद म्हणू लागले की बकवास नको करूस भक्ता, भगवान असा थोडाच असतो, भगवान बघू थोडेच शकतो, तो तर निराकार आहे, तो बेचून आहे. परमात्म्याने म्हटले, अरे भल्या माणसा, जर परमात्मा निराकार आहे आणि तुम्ही त्याच्या दर्शनासाठी कठीण तपश्चर्या करत आहात किती वर्षांपासून, आता विहिरीत पण शेवटचे श्वास मोजत आहेस त्याच्या दर्शनार्थ, आणि इकडे म्हणतोस तो निराकार आहे, तर दर्शन काय खाक करणार तू? आता म्हणतात गावाचं आणि ज्ञानाचं एकमेकाशी पटत नाही. असा बाहेर ये, एकदम बुद्धी बदलली. अरे हा तर गजबच झाला. एकीकडे तर आम्ही बेचून म्हणतो, निराकार म्हणतो, मग आम्ही समाधी लावतो, त्याला बघू, खाक बघणार? बघण्यासाठी एवढा प्रयत्न करतोयस, तेव्हा किती कमजोर झाला होता शेख फरीद. 12 वर्षात 50 किलो अन्न खाल्ले होते, 50 किलो. हे बघा, 12 वर्षात, म्हणजे नाम मात्र रोज, की भगवान भेटू दे कशाही प्रकारे, आळस नको यायला. आणि कावळे आले होते, म्हणजे अगदी हाडांचा सापळा राहिला होता, कावळे आले डोळे काढण्याच्या उद्देशाने, की अजून तर कुठे मांस नाहीये या माणसात, डोळे खाऊया. तेव्हा त्याने म्हटले होते की हे कावळ्यांनो, माझ्या शरीरात कुठे मांस शिल्लक असेल ते खा, माझ्या डोळ्यांना नका शिवू, मला भगवानांचे दर्शन करायचे आहे, डोळे तेवढे सोडून द्या. या भीतीने मी बाहेर राहिलो तर कावळे खातील, डोळे फोडतील, दर्शन कसे करणार, या उद्देशाने विहिरीत लटकला होता उलटा. तेव्हा भगवान गेले होते की बाबा हा मरेल भक्त, आणि उभे राहून त्याला लटकत होता, त्याला दोरीने ओढून बाहेर काढले. तो लटकून म्हणत आहे, हे बाबा मला त्रास नको देऊ, तू तुझे काम कर, मी माझे करत आहे. त्याने विचार केला की कोणी गुराखी वगैरे बकवास करत आहे,
भगवानाने म्हटले की तू काय करत आहेस इथे महात्माजी? की मी भगवानाच्या दर्शनासाठी साधना करत आहे. परमात्म्याने म्हटले की मी आहे तो अल्लाहू अकबर, ज्याला तू बघू इच्छितोस. आता शेख फरीदने म्हटले की बघ बाबा, अशी गोष्ट नाही करायची, तुला पाप लागेल. भगवान तर निराकार आहे, तो तर बेचून आहे, तुम्ही तर माणूस आहात, तुम्ही पैगंबर होऊ शकता. परमात्मा म्हणाले की मी तर चल मनुष्य, आणि तुम्ही ज्याला शोधत आहात तो निराकार आहे, आणि तू असे म्हणतो की तू भगवानाचे दर्शन करू इच्छितो, माझे डोळे पण खराब नका करू. तर निराकाराचे दर्शन महात्माजी करणार कसे? अरे भल्या माणसा, एकदम गोंधळून गेला, पाय पकडले जसेच्या तसे, की अल्लाह तर नाही मानलं की भगवान असेल, परंतु बाखबर जरूर आहे. हे पटले की बाखबर आहे हा. तेव्हा परमात्म्याने म्हटले की या देहाशी इतके शत्रुत्व का केलेस तू? नीटपणे पोळी खा, थोडी खा, खूप नको खाऊस. प्रथम अंदर संयम राखे, योग युगत सब सद्गुरु भाखे. गीता अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 16 मध्ये म्हटले आहे की हे अर्जुन, हा योग म्हणजे भक्ती साधना, ना तर ना खाणारे म्हणजे व्रत ठेवणारा कधी खात नाही जेवण, किंवा न अधिक खाणाऱ्याचा, ना जास्त जागणाऱ्याचा आणि ना जास्त झोपणाऱ्याचा कधी सफल नाही होत. आणि सूक्ष्म वेदात म्हटले की प्रथम अंदर संयम राखे और योग युगत सब सद्गुरु भाखे. की परमात्मा सद्गुरू सांगेल की योग्य साधना की जेवण इतके खा, म्हणजे खूप पण नाही खायचं की आळस येईल, मग भक्ती कशी करणार, झोप येईल. आणि इतकं कमी पण नाही खायचं की पाठीचा कणा वाकेल, हात आखडतील. हा काय अर्थ आहे? म्हणजे योग्य खाणं खा, संयमाने खा आणि भक्ती करा. तर त्यानंतर तो शेख फरीद जी भगवानांच्या बरोबर राहत होता त्यांना खरी योग्य भक्ती सांगितली होती. तर शेख फरीद आणि कमाल आणि बरोबर भगवान तिघे पोहोचले त्या सम्मनच्या घरी. आणि जाताच त्याने पाहिले की गुरुजी, आणि त्या दिवशी चर्चा करत होते, त्यांचा मुलगा पण विशेष आग्रह करत होता की एकदा गुरुजी आपल्या घरी येऊ दे. तर गावातील मुले असं म्हणतात की माताजी, की तुमचे गुरुजी राजाच्या घरी जातात, गरिबांकडे कोण येईल? जेव्हा ते तुमच्या घरी येतील तेव्हा बघू. तू म्हणतोस ते आमचे गुरुजी भेदभाव नाही करत, ते जेव्हा तुमच्या घरी येतील तर मुले मुलांना चिडवत असत. तो मोठा दुःखी होता. त्या दिवशी चर्चाच चालू होती तेव्हा भगवान येऊन प्रकट झाले. तिघेच्या तिघे गेटवर उभे आहेत आणि पळत पळत आतून मागच्या झोपडीतून पळत आले पुढे, आणि उभ्या उभ्या स्तब्ध झाले की हे काय स्वप्न बघत आहोत की खरोखरच भगवान आहेत हे? गुरुजी आले. कोणती आशा पण नव्हती त्यांना. तेव्हा कमालने म्हटले की गुरुजींना बसण्यासाठी नाही सांगणार की उभेच ठेवणार. तर एकदम स्वप्नभंग झाल्यासारखे झाले, पाया पडले, दंडवत प्रणाम केला, मग बसले. आता सम्मन खूप वेळ गुरुजींपाशी बसून राहिला, चर्चा चालू राहिली. मग म्हटले की बाबा भोजनाचे काय सांगा? परमात्म्याने म्हटले की भोजन घेऊ, पायी चालत आलो आहोत, सगळ्यांना भूक लागली आहे, बाळा तयारी कर. आता सम्मन आला आपल्या नेकी पत्नीकडे, म्हटले की भोजन बनव गुरुजींच्यासाठी, भक्तांसाठी. नेकीने म्हटले की घरात इतके कमजोर होते ते, आर्थिकदृष्ट्या इतके वीक होते, इतके निर्धन होते की त्यांच्याकडे त्या दिवशी एका माणसासाठी पण पोळी नव्हती, पीठ नव्हते, ना कणिक होती. तर नेकीने म्हटले की आज कोणते पीठ नाहीये, दाणे नाहीयेत. तर सम्मनने म्हटले दे तुझे हे वस्त्र, तुझी ही ओढणी. बघा पुण्यात्म्यांनो, द्रौपदीचे वस्त्र उतरवल्यामुळे महाभारत झाले होते. आदर व अनादर यांचा प्रश्न होता. आणि तिथे सम्मन म्हणतो त्याच्या गुरुजींच्या सेवेसाठी की दे तुझे वस्त्र, कापड, ओढणी, तुझी वायल, याला मी गहाण ठेवून येईन आणि काही 2-3 शेर पीठ घेऊन येईन. नेकीने म्हटले की मी कितीतरी घरात घेऊन गेले आहे या वायलला, या वस्त्राला, हे फाटलेले आहे. याकरता कोणी गहाण पण नाही ठेवत, कोणी पीठ नाही दिले, उलट नावे ठेवत आहेत की आज तर तुझ्या घरी तर तुमचे गुरुजी आले आहेत, ते तर तुम्हाला असेच खाऊ घालतील, तुमचे घर भरतील, ते तर मोठमोठे चमत्कार करतात. हे जाणून बुजून बकवास करतायत. आज हे आपल्याला पीठ मुद्दाम नाही देत आहेत, नाहीतर उधार तर तेही देत असत गावातल्या गावात.
तर जाणून बुजून त्या नगरात पैसेवाले खूप होते, यासाठी ते रुबाब करायचे गरिबांवर. गरिबांना तर तसा पण त्रास नाही दिला पाहिजे आणि भक्ताला त्रास दिला तर खूप पाप लागेल. तर सम्मन म्हणाला, आता काय करू? तो तर डोकं धरून बसला. जमिनीवर गरगरू लागले. पहिल्यांदा गुरुजी आले. मज कर्महीनाच्या दारावर गुरु, हे परमात्मा, मी किती दुष्ट आहे. आज मी माझ्या गुरुजींची सेवा पण नाही करू शकत. या पाप्याला पृथ्वीवर का सोडले दाता? असे असे बोलत खूप चिंतित झाला. नेकीने म्हटले की चिंता नका करू, काही प्रयत्न करा. काय प्रयत्न करू? आता सम्मनने विचारले की असे करा, आता तर गुरुजींना सांगा की सकाळी भोजन बनवून देतो. हे मनातून खूप समजून जातील, महात्मा आहेत, दुसऱ्यांदा उल्लेख नाही करणार. तर सकाळी कुठून आणणार? सम्मनने म्हटले की सकाळी कुठून येईल, खोटं अजून होईल. तर नेकीने म्हटले, रात्रीच्या वेळी तुम्ही चोरी करायला जा पितापुत्र, आणि 3 शेर पीठ चोरून आणा कुठून. महात्म्यांना संतांना भोजन देऊन आणि त्यांना पाठवून देऊ. तर सम्मन नेकी सेऊ जो मुलगा होता छोटासा, दर दिवशी ऐकत असे सत्संगात की हे माताजी, गुरुजी तर म्हणतात जे चोरी करतात त्यांना खूप पाप लागते, ते महाअपराधी व्यक्ती असतात, आणि आज आम्हाला चोरी करण्याचा तू सल्ला देतेस, तुला पाप लागेल. तेव्हा तिने कथा ऐकवली, बाळा, या नगराचे आपण अन्न खाल्ले आहे आणि या नगरात माया जास्त आहे, पैसे खूप आहेत यांच्याकडे, यांची बुद्धी फिरली आहे. हे भगवानाला नाही घाबरत. आणि बाळा, जर साधू गुरुदेव इथून भुकेले गेले ना या नगरातून, त्यांना सगळे माहीत आहे की काय कथा आहे, तर हा दोष यांना लागेल आणि हा सर्व गाव पण नष्ट होऊ शकतो, संपून जातील सगळे. एक कथा ऐकवली की असे एक नगर होते, तिथे पैसेवाले लोक खूप होते. साधू संतांचा आदर करणं सोडून दिलं होतं. त्या नगराच्या जवळ एक सिद्ध पुरुष येऊन रात्री थांबले. त्यांच्याबरोबर एक मुलगा होता, त्यांचा शिष्य होता. तो जेवण मागायला त्या नगरात गेला, तर त्या नगरीत सगळ्यांनी चेष्टा केली की तू धष्टपुष्ट आहेस आणि कमवून खाण्याच्या योग्य आहेस आणि तू भिक्षा मागत फिरत आहेस, आमची मजुरी कर, हमाली कर, चल तेव्हा पोळी मिळेल. तो सगळ्या नगरात फिरून रिकाम्या हाताने निघून गेला. संताने विचारले की बाळा काय झाले? त्या भक्ताने म्हटले, शिष्याने म्हटले की गुरुदेव, असे नगर मी नाही पाहिले, सरळ साधे बोलत पण नाहीत आणि अशी अशी बकवास करत आहेत. संताने म्हटले की तू सकाळी परत जा. आता तो सकाळी परत गेला. सकाळी गेला तर तेच बोलणे तो परत येत होता. रस्त्यात एक कुंभार होता. कुंभाराचं घर होतं, विधवा होती ती कुंभारीण, 5-4 मुलं होती छोटी छोटी. ती स्वतः काम करून निर्वाह करत होती. आता तिने त्या मुलाला संध्याकाळी पण जाताना पाहिलं होतं. तिला माहीत होतं की कोणी अन्न नाही देणार, आणि काही साधू संत असे असत होते की जे छोट्या जातीवाल्यांचे भोजन नव्हते घेत. यासाठी तिने अडवले नाही, कुठे शाप न देवो. तर जेव्हा तो मुलगा दुसऱ्या दिवशी पण रिकाम्या हाती जात होता, कुंभारिणीच्या घरावरूनच रस्ता जात होता जवळूनच, तेव्हा त्या कुंभारिणीने बहिणीने म्हटले की महाराजजी, भोजन नाही मिळालेले दिसत. म्हटले माताजी, नाही मिळाले की मी आहे कुंभार जातीची, आणि हे पीठ घेऊन जा, तुझ्या गुरुजींना सांग. असे नको सांगू की एका कुंभारणीने दिले आहे, इच्छा असेल तर खातील, नाहीतर मग टाकून देतील कुठे मुंग्यांना. आता तो घेऊन निघून गेला. त्याने सगळी कहाणी सांगितली होती. त्या नगरात तर दुष्ट लोक राहतात, आणि हे पीठ अशा एका माईने दिले आहे, ती कुंभार जातीची आहे. तुमची काय आज्ञा आहे भगवान? गुरुदेव म्हणाले, बाळा, ही आज्ञा आहे माझी, तू परत जा आणि या भोजनाला बनवून खा, मी तर नाही खाणार. आणि परत जाऊन त्या मुलीला सांग की इथून तिच्या परिवाराला घेऊन निघून जा. संध्याकाळी इथून वेळेवर घेऊन जा तुझ्या सगळ्या सामानाला. रात्री हे नगर नाही राहणार, आणि हे सांगू नको कोणाला, नाहीतर तू भस्म होशील. आणि जिथे रात्र होईल तिथेच थांब, तिथेच वास्तव्य कर, तिथेच वास्तव्य होईल, तिचा तिथे वास होईल. आता त्या संताने येऊन सांगितले की शिष्याने की माझे गुरुजी खूप सिद्ध पुरुष आहेत, जे वचन बोलतात माई ते खरे मान.
आणि त्याने म्हटले, तू इथून निघून जा आपले सगळे सामान वगैरे घेऊन, जिथे तुला रात्र होईल तिथेच थांब, तिथेच तुझे वास्तव्य होईल आणि रात्री हे पूर्ण नगर संपून जाईल. याने साधू संतांना भुकेले ठेवले आहे. तर माहीत होते की साधू संतांचे वचन पहिले खूप अशा प्रकारचे सिद्धपुरुष वेगळे होत होते. त्यांची भीती पण होती. माईने सगळे सामान लादले गाढवांवर आणि चालत चालत तिथे थांबली जाऊन. तिथून त्या नगरापासून थोड्याशा दूरवर 10-15-20 किलोमीटरवर जिथे रात्र झाली तिथेच थांबली आणि रात्री ते सगळेच्या सगळे नगर पूर्णतः नाश झाले. हे जवळच एक आग्रोहा स्थान आहे. इथे जास्त शेठ राहत होते, पैसेवाले. हे एका सिद्ध पुरुषाने संपवले होते. तिथून एक माई गेली होती, ती कुंभारीण. एक कुंभार या गाव वसले आहे, त्या कुंभारणीच्या नावाने. आता सकाळी सगळे ते नाश झाले, बिलकुल एक पण नाही वाचला. कारण रात्री सगळे रात्री भूकंप करून सिद्धीने सगळे संपले. आता जेव्हा हे माहीत पडले क्षेत्रात की गाव उद्ध्वस्त झाले, गाव नष्ट झाले, कोण वाचले? त्या माईने म्हटले की मी वाचले आहे. आणि एका साधूने असे सांगितले होते, त्यांनी असे असे केले आणि मला सांगितले होते. मला सांगायचा आदेश नव्हता, मी त्यांना नाही सांगू शकले. तर सगळ्यांना इतकी सहानुभूती वाटली त्या माई विषयी. गरिबांवर भगवानाची कृपा असते की तिथे तिला किती शेकडो एकर जमीन दिली आणि तिथेच वसले. तिच्या नावाने कुंभार या गाव वसले आहे. आता पुण्यात्म्यांनो, नेकीने आपल्या मुलाला म्हटले, बाळा, जर तू या नगराचा हितकारी आहेस तर चोरी करून घेऊन ये बाळा. जर हे संत भुकेले निघून गेले तर हे गाव संपून जाईल, याचे अस्तित्व संपून जाईल बाळा. आता तू बघ, चोरीला दान केलं बाळा तर ती चोरी नाहीये. आणि आपण साधू संतांसाठी आपण नाही खायचा एक दाणा पण, हा पण पक्का आहे. संबंध सेऊ म्हणाला, आई हो बिलकुल बरोबर आहे की या नगराची आपण रक्षा करू, भले आपल्याबरोबर काहीही होऊ दे. दोघे पिता पुत्र रात्रीत एका शेठच्या घरी जाऊन भगदाड पाडून भिंतीत, आणि सेऊ आत गेला. पहिले संबंध म्हणत होता, बाळा तू बाहेर थांब, मी जाईन. संबंध सेऊने म्हटले की नाही पिताजी, तुम्हाला पकडले तर या लालाजीची तर राजापर्यंत ओळख आहे, तुम्हाला फासावर चढवेल. आणि मी बालक आहे, मला बालक समजून सोडून देईल. मग संबंध म्हणू लागला, जर तू मेलास तर मग मी काय करू जगून बाळा. नाही, तू बाहेर थांब, मी जातो. नाही, सेऊने नाही ऐकले. सांगायचा भाव आहे की सेऊने प्रवेश केला. तर संबंधने म्हटले, बाळा 3 शेर पीठ आण, जास्त नाही. तर अंदाजे आपल्या जुन्या फाटलेल्या चादरीत 3 शेर पीठ टाकून चालू लागला तेव्हा आवाज झाला. खाटखूट होण्याने, आवाज झाल्याने आणि लालाजी जागे झाले. तिथेच झोपला होता दुकानात. आणि तिथे जेव्हा सेऊ निघायचा प्रयत्न करत होता, त्याचे पाय पकडून ओढले परत की चोर 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 म्हणून. तोपर्यंत त्याने पीठ बाहेर फेकले होते गाठोड्यात बांधून की पिताजी तुम्ही घेऊन जा. मला लालाजींनी पकडले आणि लालाजींनी ओढून आणि बांधले खांबाला आणि बघितले की तू चांगला चोर, तू चोर आहेस, तसा भक्त बनून फिरत होतास, आज तुझे पितळ उघडे पडले. तेव्हा संबंध नेकी सेऊने म्हटले, लालाजी आम्ही चोर नाहीये, आमच्या घरी आमचे गुरुजी आले आहेत आणि आमच्याकडे कोणते पीठ नव्हते, उधार पण नव्हते देत कोणी, कोणत्या प्रकारे गहाण ठेवून पण नव्हते देत. आम्ही नाही खाणार, 3 शेर पीठ घेतले आहे, आम्ही तुमचे परत देऊ कमवून. म्हणू लागला, अच्छा सकाळी माहीत पडेल. आत्ता माहीत पडले ना की चोरी तर तुमचे ते गुरु करून घेतात तुमच्याकडून. आता चोराला काय मारायचे, चोराच्या आईला शिक्षा देऊ. होऊ दे सकाळ, राजाच्याकडे कंप्लेंट करीन तुमच्या गुरुजींची, उद्या बघ काय होईल. आता त्याची छाती धडधडू लागली, काळीच कापत होते नेकी संबंध सेऊचे. हा तर जुलूम झाला, हे तर नाश करतील, गुरुजींचा अनादर करतील उद्या. आता तिकडे नेकीने विचारले, मुलगा कुठे आहे. जेव्हा संबंध घेऊन गेला पीठ, मुलाच्या आईने विचारले की मुलगा कुठे आहे. म्हटले त्याला तर शेठने पकडले आणि मी पीठ घेऊन आलो. नेकीने विचार केला की सकाळी मुलाला, आता सकाळी मुलाला ओळखतील आणि मग
काय करतील? गुरुजींना शिक्षा देतील हे लोक. असे का न करावे की लालाजी बोलू नाही शकणार, सकाळी उल्लेख पण नाही करणार की कोण होते व कोण नव्हते. तर या उद्देशाने आपल्या गुरुदेवांची इज्जत वाचवण्यासाठी हृदयापासून की बाबा विनाश होईल, जर उद्या माहीत पडले तर बेइज्जती करतील गुरुदेवांची. तर आपल्या पतीला म्हटले आईने, त्याच्या पत्नीने, की जा तलवार घेऊन जा आणि मुलाचे डोके कापून टाक आणि डोके घेऊन ये. तर त्याने असेच केले. आता तलवार घेऊन जेव्हा संबंध पोहोचला त्या भगदाडाच्या समोर बसून आणि म्हटले, बेटा सेऊ, एक दोन गुप्त गोष्टी तुझ्या कानात सांगायच्या आहेत, बोलायच्या आहेत. बाळा, उद्या तर नाही माहीत तू आणि आम्ही भेटू शकू का नाही भेटू शकणार, कारण की राजा आपल्याला शिक्षा देईल. एक दोन गोष्टी सांगू इच्छितो बाळा. एकदा डोके बाहेर काढ, कानात गोष्ट सांगेन. आता संबंधने त्याने सेऊने म्हटले लालाजींना, हे लालाजी, बाहेर माझे पिता बसले आहेत, दोन गोष्टी करू इच्छितात. तर शेठने म्हटले, नाही, तू पळून जाशील, तुमची कोणती स्कीम असेल की नाही. पाय बांधून ठेवले दोरीने, थोडेसे सैल कर, मी फक्त डोके बाहेर काढीन, बोलणे करेन. आता जेव्हा त्याने असा विचार केला की ठीक आहे, सांगू दे काय सांगू इच्छितात, पायाला दोरी बांधलेली ती सैल केली, लूज केली. आता डोके बाहेर काढून सेऊने जेव्हा डोके बाहेर काढले तेव्हा संबंधचा हात नाही उठला. मुलाला कसे कापू, तलवार लपवली मागे. तेव्हा मुलाने म्हटले की पिताजी, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो तुमच्या कानात. म्हटले, बोल बाळा. जर तू माझा बाप आहेस तर माझी मान काप, नाहीतर गोष्ट बिघडेल उद्या. माझी मान कापून घेऊन जा जर तू माझा बाप आहेस तर, नाहीतर तू माझा बाप नाहीस, मी कोणा दुसऱ्याचा अंश आहे. असे म्हणताच त्यात पण करंट आला. तेव्हा मुलाच्या तोंडून म्हणणं ऐकून त्याने मान कापली संबंधने आणि शेंडी पकडून घरी घेऊन गेला, वरती डोक्याला. तिकडून लालाजींनी पाहिले की हा तर 302चा त्याच्यावर मुकदमा लावेल. त्याने काय केले की त्या मुलाला ओढत धडाला आणि एका वीट भट्टीत जाऊन टाकलं. खड्डे असायचे जिथे कुंभार लोक माती बिती खोदायचे, खड्डे एकांतात, तिथे फेकून आला आणि आपली ती भिंत बंद करून लिंपून वगैरे त्यावर रेती टाकून अशी केली जसे काही झालेच नाही. तिकडून जेव्हा संबंध त्या मुलाचं डोकं घेऊन गेला, नेकीने म्हटले की आता परतून जा. आता शेठ कुठे जंगलात टाकून आला असेल शवाला, उरलेल्या शरीराला धडाला, आणि त्याला पण घेऊन ये दिवसा, मग बोलणे चालू होईल, कोण आहे कोणाचा मेला, एन्क्वायरी चालेल आणि मुलगा ओळखला नको जायला. आता तो परत गेला संबंध जिथे त्याला ओढत नेले होते. लालाजी तर येऊन बसला होता करून सगळे शांत, आणि तो घेऊन आला मुलाच्या उचलून शवाला, चादरीत झाकून आणि आणून कोपऱ्यात ठेवले झोपडीच्या, आणि कपाटाच्या एका कप्प्यात ठेवलं डोकं. आणि मुलाचा खून होऊन पडला आहे. सद्गुरूंच्या सेवेत नेकी संबंध म्हणू लागला, रडू नको, रडलीस ना तर डोळे सुचतील, गुरुजींना माहिती पडेल आणि भोजन नाही खाणार. तर त्याने आईने रोटी बनवली आणि वेळेवर 5:30-6 वाजता असे म्हणाले की जाऊन सांगा गुरुदेवांना संध्याकाळपासून भूक लागली आहे, जेवण लवकर बनवले, खा आता. आणि लवकर जायचे म्हणत पण होते, आम्हाला सकाळी लवकर जायचे आहे, हे खाऊन निघून जातील, यांना माहीत नाही पडणार, नाहीतर हे पोळी नाही खाणार. संबंधने म्हटले की या महाराज, भोजन तयार आहे. तिघे, परमात्मा, कबीरजी आणि दोघे कमाल व फरीदजी, ते बसले. एका बाजूला भगवानाचे आसन ठेवले होते कबीरजींचे, आणि 3 भांड्यात भोजन जितके बनवले होते 3 पात्रांमध्ये घालून आणून ठेवले. 3 द्रोणात, पातेल्यात. थाळी पण नव्हती, बिचारे इतके गरीब होते. तेव्हा परमात्म्याने म्हटले, बाबा असे नाही, याला 6 भागात वाटा. 3 तुम्ही आहात, 3 आम्ही आहोत, सगळे मिळून बसून प्रसाद बनवून प्रेमाने खाऊ. तुम्ही पण तर माझी मुले आहात. आता समस्या आली की घाला 6 जागी घाला. आता त्यांनी 5 जागी घालून ठेवले की नाही, एका जागेवर अजून घाला.
आता ते म्हणत होते की मुलगा कुठे बाहेर गेलाय खेळायला, उशिरा येईल त्यावेळी खाईल, त्याला सोडून देऊ, बसा. तर त्यांनी विचार केला की चला असंही ठीक आहे, असंच काढून ठेवू, घातलं गोष्ट संपून जाईल. 6 जागी घातले. तेव्हा परमात्म्याने म्हटले की ये सेऊ, जेवून घे. हा प्रसाद प्रेम आणि डोके कापले जाते बाळा चोरांचे, संतांचे नाही. सेऊ धड़ पे शीश चढ़ाओ, बैठा पंगत माही, और नई निशानी गर्दन के, यो ओ सेऊ अकनाही. बोलो कबीर भगवान की जय हो. सेऊच्या धडावर कप्प्यातून कपाटातून उठून डोके आणि जमिनीवर पडलेल्या धडावर लागून आणि मुलगा पंक्तीत येऊन बसला. आणि माता पित्याने अशी मान हलवून शर्ट बाजूला करून बघत आहेत, निशाण की हा सेऊ आहे की दुसरा आहे. आत जाऊन बघून आले. आपण इतके नालायक झालो आहोत की मुलगा मेलाय ते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलंय. तिथे केवळ रक्ताचे थेंब पडले होते, काही डाग पडलेले. मुलगा बाहेर बसला होता, त्यावर निशाण पण नव्हतं. आपल्या हातांनी कापला होता मुलगा. समर्थ का शरणाग हो, रंग होरी हो, भाई कदे न हो ऐ काज राम, रंग होरी हो. त्यानंतर परमात्म्याने इतके धन दिले त्या संबंधला. 1 नंबरचा शेठ त्याच जीवनात, त्या शहरात 1 नंबरचा शेठ झाला. आता इथे गरीबदासजी म्हणतात, नुकते ऊपर रिजाएगा रे, करोड कर्म जल जा तुम्हारे. इतके समर्पण करून बघा या कबीर भगवानावर. हा विश्वास होता. त्याला कोणती हौस नव्हती तो मुलगा कापायची. त्यांनी भगवानांच्या इज्जतीसाठी की आमच्या परमात्म्याची, गुरुदेवाची बेइज्जती नको व्हायला, एकुलता एक पुत्र कापला आणि डोळ्यातून अश्रू नाही येऊ दिले. तर म्हणतात याने प्रसन्न होईल भगवान इतक्या सॅक्रिफाईसने. म्हणतात नुकते ऊपर रिजाएगा रे, और करोड कर्म जल जा तुम्हारे. तर पुण्यात्म्यांनो, तुम्ही अशा भगवानाला शरण आला आहात. खऱ्या मनाने भक्ती करा, पूर्ण आत्मीयतेने, आणि मग बघा क्षणोक्षणी किती चमत्कार तुम्हाला दाखवेल, तुम्ही विचार पण नाही करू शकत, आणि मोक्ष देईल. तर पुण्यात्म्यांनो, तुमचे सौभाग्य आहे की तुम्हाला तो संत भेटला, सद्गुरू भेटला, आणि तो भगवान भेटला जो इथे पण सुख देईल आणि परलोक पण तुमचे सुखी करेल. बोलो सतगुरुदेव की जय हो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव हनुमंत रूपचंद कनसे. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट वाळकी, तालुका दौंड, जिल्हा पुणे, या महाराष्ट्र या ठिकाणावरून आलो. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय आता मी सध्या गाड्यांचं स्वतः ड्रायव्हिंग करतो, किंवा माझं ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय 2-3 गाड्या आहेत मला आता सध्या संत रामपालजी महाराजांच्या दयेने. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 2013मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर आमच्या ह्याच्यामध्ये कुलदैवत जे तुळजापूरची अंबाबाई आणि येरमाळ्याची देवी आणि खंडोबा, आणि त्याच्या व्यतिरिक्त गणपती बसवायचे 10 दिवसाचे. त्याच्यानंतर पुढं शिवजयंती आम्ही साजरी करायचो मोठ्या प्रमाणामध्ये. मी 12 वर्ष अशी भक्ती करायचो. शंकराची, विष्णूची अशी पूजा बी मनमानी आपली जी भक्ती होती ते मी करत राहायचो. दरवर्षीचा आमचा हा नित्यक्रम राहायचा. पौर्णिमेच्या वेळेस येरमाळा जाणे, तुळजापूर करणे, परत त्याच्यानंतर जागरण गोंधळ थोडाफार असायचं तो करायचं. आणि हे बी एकादशीचा व्रत 6 महिन्याचा असतो तो, आषाढी एकादशी, परत महाशिवरात्रीची जे हे असायचा उपवास असायचा तो करायचा. आमच्या जवळच एक मोठं क्षेत्र आहे बोलेश्वर, तिथं वर्षामधून एकदा जायचं. हे असं आमचा नित्यक्रम. आमच्या गावी संगम आहे तिथंही जायचं, कीर्तनं ऐकायची, थोडाफार सत्संगी ऐकायचा. ह्या अशा गोष्टी आम्ही पूर्वीच्या भक्तीमध्ये मी करायचो. जसं तुम्ही सांगत आहात आपण पूर्वीपासूनच भक्तिमार्गात होतात, आणि
पारंपरिक जी काही भक्तिसाधना आपण महाराष्ट्रामध्ये करतो तीच भक्तिसाधना आपण करत होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये मी अशा प्रकारे आलो, माझी आईच्या किडन्या फेल झाल्या, सर्व दवाखाने वगैरे मी करत राहिलो आणि तिथंही यश नव्हतं. आणि शेवटी डॉक्टरांनी हात वर केले त्या गोष्टीसाठी की बाबा हे काय आमच्या पटीचं शक्य नाही आहे, शेवटी हे फार अवघड आहे ना. त्याच्यानंतर मग मी कुठेतरी साधू संत आहेत, देव आहे ह्याच्या शोधासाठी की माझी आई वाचली पाहिजे, मग मी त्या संतांचाही आधार घेण्यासाठी मी संत शोधत राहिलो. संत रामपालजी महाराज एका चॅनलच्या माध्यमातून दाखवत होते की ब्रह्म विष्णू महेश यांच्याही पेक्षावरती देव आहेत. त्यांनी ते ग्रंथाच्या माध्यमातून दाखवलं. देवी भागवत 3रा स्कंद दाखवला, त्याच्यानंतर वेदामध्ये दाखवलं, बरेचशा अशा सगळे प्रमाणं पाहिल्यानंतर आणि मग आम्ही जी भक्ती करत होतो याच्यापेक्षाही कुणीतरी वरती श्रेष्ठ परमेश्वर आहेत आणि ते जाणून घेण्यासाठी संत रामपालजी महाराजांची दीक्षा मी घेतली. मग जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा आपण सत्संग बघितलं आणि संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपण ऐकून त्या ज्ञानाला भाळून ते तत्त्वज्ञान समजून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलेत. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची शरण स्वीकारली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? संत रामपालजी महाराजांचा ज्यावेळेस मी नामदीक्षा घेतली त्यावेळेस माझा पहिला जो लाभ होता माझी आत्मिक शांती. ज्या देवासाठी आम्ही या आतमधून जेवढं बी आम्ही त्याच्यासाठी तडपत होतो, पण तो रस्ता मला तो सापडला. संत रामपालजी महाराजांनी तो सर्व दाखवला आणि ज्या रामाच्या शोधासाठी त्या देवाच्या शोधासाठी कितीतरी असे साधू संत त्यांनी आयुष्य गाळलं आणि असे संत सहज रूपामध्ये ते आम्हाला भेटले आणि त्या भक्तीच्या माध्यमातून मी उपदेश घेतल्याच्यानंतर माझी संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने कृपादयाने माझं जीवन वाढवलं गेलं. तर माझं जीवन 2013मध्ये माझं जीवन पुढं नव्हतं, तर त्यांनी ते मला ते वाढवून दिलं. आणि त्या प्रसंग बी असा होता की यमदूत प्रत्येक प्राण्याला ज्यावेळेस इथं आयुष्य सरतं प्रारब्धानुसार जे म्हणजे परमेश्वरसुद्धा सांगतात की त्यांनी बी सांगितलं आहे की मासा घटेना तिल बडे विधना लिखे जो लेख साचा सद्गुरू उपरमात. हे सत्य असतं, सत्य होतं सर्व. हे आम्ही अगोदर ऐकलं संत रामपालजी महाराजांचं, आमच्या जीवनामध्ये बी हे सत्य उतरलं आणि मग आमचा एवढा दृढ विश्वास झाला त्यांच्यावरती की त्यांच्याशिवाय आम्हाला काय सुद्धा म्हणजे दिसना की संत रामपालजी महाराज हे एक मोक्षदायी एक परमेश्वर रूपामध्ये एक सद्गुरू रूपामध्ये इथं आलेलं आहे. संत रामपालजी महाराजांनी असे जीवनदान दिले की काळ ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो दिवस पाहत नाही किंवा रात्र पाहत नाही, नियमाप्रमाणेच तो येतो. तो तसे माझी रात्रीच्या वेळे मी आगाढ झोपेमध्ये असताना स्वप्नावस्थेमध्ये काळ मला घेण्यासाठी आला आणि तो स्वप्न त्यामध्ये मी सर्व पाहत होतो की आम्ही सर्व मित्रपरिवार एका कट्ट्यावरती बसलेलो होतो. एक अचानक जोराचा वारा सुटला. वारा एवढा जोराचा सुटला की त्याच्यामध्ये एक वीज चमकल्यासारखा असा आवाज आला. तर मी सहजच वरती पाहिलं वरती तर एक काहीतरी शक्ती खाली येत होती आणि ती एकदम काळी खिन्न होती. तर ते त्याला पाहून मी थोडं जमिनीकडं बी असं माझं लक्ष गेलं तर तिथं जमीन थरथर कापत होती. आणि हे पाहिल्यानंतर माझ्या तोंडातून शब्द न उच्चारता माझ्या आत्म्यामधूनच असं एक शब्द निघाला, हे काळ तर नाही. आणि हे मग बाकीच्यांना मी हलवण्याचा प्रयत्न केला तर तिथंही कोणालाही ते जेवढे माझे शेजारी मित्र होते त्यांना त्याचे काही खबर नव्हते, ते एकदम शांत बसलेले होते. आणि मग मात्र मी त्या सगळा प्रसंग पाहून मी वरडू लागलो, आता मला कोण आहे मधून वाचून, ही काय शक्ती आहे, ही काळच आहे ना, ही मला घेण्यासाठी आली. हे सत्संगाच्या माध्यमातून मला थोडी माहिती झाली होती की बाबा एक परमेश्वर आहेत, काळ आहेत आणि ते प्रारब्धानुसार माणसांना इथून घेऊन बी जातात. आणि ते जसं काळ खाली आलं त्याने माझा एक हात पकडला. त्यावेळेस मी आता कुणाला पुकारणार, कुणाला बोलवणार, तर हे सगळे एकदम ह्यांचं सगळं स्मृतिभ्रंश झाल्यासारखे झाले होते माझे मित्रपरिवार. तर मला याच्यामधून कुणी वाचवणार नव्हते आणि माझ्या परिवाराकडेही ती आस नव्हती की ते मला वाचू शकतील, कारण ती शक्ती एवढी तगडी होती की माणसाच्या जे आत्मा असतो किंवा शरीर असतं एक क्षणभंगूरमध्ये ते घेऊन जाऊ शकतो, एवढी मोठी तगडी शक्ती होती. कारण ते माझ्या आत्म्याला एहसास होत होता त्या प्रत्येक गोष्टीचा. आणि ते जसं खाली आल्यानंतर माझा हात पकडला तर मी संत रामपालजी महाराजांना म्हणलं, संत रामपालजी महाराज मला वाचवा, संत रामपालजी महाराज वाचवा. तरी मला दुसरं काही सुचत नव्हतं. मी माझ्या परिवाराचा माझ्या मनामध्ये एवढा प्रचंड विचार येत होता की आज माझ्या मृत्यूनंतर माझ्या परिवाराचं कसं होईल, ही माझ्या मनामध्ये घालमेल होत होती. फार मी असे याच्यामधून वरडत होतो.
आता हे परिस्थितीमध्ये मी एक असा विचार केला की बाबा हे आता मला मारण्यासाठी आलं आहे किंवा मला घेण्यासाठी आलं आहे, तर मी सुद्धा त्याला काहीतरी प्रतिकार करावा म्हणूनसाठी मी त्याला असं छातीवरती असे पकडण्यासाठी थोडा प्रयत्न केला. तर त्याला कपडेही नव्हते, काही नव्हते. त्यावेळेस माझ्या पायाखालची जमिनी सरकून गेली असं मला भास झाला. आणि मी अर्थपुकार केला, हे संत रामपालजी महाराज, आज जर तुम्ही मला नाही वाचवत तर माझं काही खरं नाही. आज माझं प्रपंचामधून आज मी शेवट आहे माझं. जर तुम्ही दया करा तर मला वाचवा. या गोष्टी, ही अर्थपुकार माझी संत रामपालजी महाराजांपर्यंत गेली. ते संत रामपालजी महाराज आम्ही सत्संगामध्ये थोडंफार ऐकायचो. मी एवढा दृढ नव्हतो त्या भक्तीमध्ये, त्यावेळेस मला एवढी कल्पना नव्हती. तर ते म्हणतात, पंजा दस्त कबीर का शेरपा राखू हंस यम किंकर चंपे नाही उधर जाते. बस हे सर्व माझ्या संग घडत होतं. संत रामपालजी महाराजांचा पंजा जस्याने माझ्या मस्तकावरती आला आणि सफेद उजेड माझ्या डोळ्याच्या चौभोवती झाला असा त्यांचा पंजा माझ्या डोक्यावरती. आणि संत रामपालजी समोर माझ्या मुखामधून ते जे मला प्रथम नाम दिलं होतं परमात्म्याने, संत रामपालजी महाराजांनी, ते मला आठवलं आणि डायरेक्ट उच्चारण सुरू झालं. जसं गुरुजींचा हात डोक्यावर पडला तर नामोच्चारण झालं आणि तो जो काळ होता तोही पळून गेला. आणि मग मी संत रामपालजी महाराजांचा जयकार करू लागलो. हे सर्व मी स्वप्नावस्थेमध्येच पाहत होतो. आणि ज्यावेळेस मला हे माझं सर्व हे स्थिर झालं, सगळं वातावरण स्थिर झालं, सगळं झालं, तर मी जमिनीवर हात लावून पाहत होतो की मी स्वप्नामध्ये आहे की जमिनीवरती आहे. आणि एक प्रकारे पाहतो तर मी जमिनीवरती आहे आणि दुसऱ्या प्रकारे पाहतो मी रडतो आहे. हे माझं स्वप्नही नाही. सगळी अशी घटना माझी संघडली. तर मी संत रामपालजी महाराजांचे आभार मानले. रात्री उठून त्यांचे नाम जप करायला सुरुवात केली, दिवा लावला आणि माझ्या पत्नीला ही गोष्ट सांगितली. ती सुद्धा ही गोष्ट ऐकून घाबरू लागली की बाई हे तुम्ही असं काय सांगताय, मला सुद्धा भीती वाटते. तर अशा प्रकारे संत रामपालजी महाराजांनी त्यांच्या आशीर्वादाने माझ्यावर दया केली, उपकार केले. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे अनुभव आलेत का? या व्यतिरिक्त जसं मी संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला होता, माझी परिस्थिती फार म्हणजे पहिले फार अवघड होती. 2015मध्ये 14-15मध्ये थोडे असे दिवस थोडे हालाकीचे होते. तर त्याही परिस्थितीमध्ये मी जी भक्ती करायचो, माझ्याकडे एक गाडी होती, तर ती इमानदारीने मी काम करायचो, दुसऱ्याची शेती वाटेने करायचो. असं करता करता त्याच्यामध्ये एक गाडीचे 2 गाडी झाले. कांद्याचा व्यवसाय करायचो गावामधून पुणे मार्केटमध्ये, अशा ठिकाणी मी करत तर माझा व्यवसाय वाढत गेला आणि 2-3 गाड्याही झाल्या. त्याच्यामध्ये अजूनही काही लाभ होते हे गाड्या घेण्याच्या बी अगोदर. तर संत रामपालजी महाराजांच्या दयेने असे झाले की एकदा असे आम्ही थोडे म्हणले तुम्हाला माझे दिवस थोडे अवघड होते, थोडे 14-15च्या दरम्यान. तर माझी भगतमती आणि माझे थोडे असे व्हायचं आहे की बाबा हे भक्ती मार्गामध्ये लागलेत, तुम्ही सर्व कमावण्याचे दिवस सोडून दिलेत आणि हे काहीतरी उगाच करताय. तर मला त्या गोष्टीची थोडी खंत वाटायची. मी एक प्रकारे त्यांना थोडं बोललो, खवळलो आणि म्हणलं बाबा चला मी तर हे घरं सोडून जातो, मला भक्ती पाहिजे. मी असं एक त्यांच्या संग वैतागलो थोडं आणि मी आपलं सहज घरातून बाहेर गेल्यासारखं वाटलं की त्यांना वाटलं हे घर सोडून चाललं आहे काय. तर त्यांनी थोडं ते औषध असते ते शेतीमध्ये आम्ही ते मारायचो, ते औषधाचं थोडं कण खाल्ला, काही कण थोडे खाल्ले आणि मी घरामध्ये परत आलो तर मला या गोष्टीची लवकर कल्पना नाही लागली. आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे बघा मी आता काय खाते. तर ते पाहून तर मला तर हादराच बसला. ते तर विष होतं आणि ते विष शानकर जातीचं विष होतं, ते एकदम शेवया प्रकारे दिसतं. ते असं त्यांनी ते खाल्लेलं एवढे चिमुकबळ खाल्लं आणि ते खाल्ल्यानंतर मी तर एकदम घाबरून गेलो. माझी आर्थिक परिस्थिती तेवढी एकदम पॉवरफुल नव्हती. तर आता कसं काय करायचं. तर संत रामपालजी महाराजांना त्याच क्षणी म्हणलं, संत रामपालजी महाराज माझी परिस्थिती तर एवढी नाही आणि हे तरी असं हे करून घेतलं हिनी, तर आता तुम्हीच काय करायचे ते करा बाबा. म्हणून मी त्यांना दंडवत प्रणाम रडून घातला आणि मग संत रामपालजी महाराजांचे चरणामृत तिलाही दिलं आणि तिलाही नमस्कार करण्यास सांगितला. आणि काही झालं नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही नॉर्मली दवाखान्यामध्ये बी गेलो आणि ॲक्च्युली पैसे नव्हते माझ्यापाशी, पण दुसऱ्या व्यक्तीकडून काढून आणले पैसे. आणि दवाखान्यामध्ये गेल्यामध्ये सुद्धा डॉक्टरांनी 24 तास ठेवलं आणि डॉक्टर म्हणले ठीक आहे काही अडचण नाही. मग अशा प्रकारे तिलाही परमात्म्याने वाचवलेत. नाहीतर त्यावेळेस काही झालं असतं किंवा तिचा जीवही गेला असता. पण संत रामपालजी महाराजांच्या दयेने त्यांचे चरणामृत प्रशान केल्याने
हे त्यांचे सद्भक्तीच्या जोराने तेही टळले. अजून असा एक काही लाभ आहे तर संत रामपालजी महाराज बऱ्याचशा वेळा मला स्वप्नावस्थेमध्ये भेटत, आशीर्वाद दिला, भक्ती करण्यासाठी प्रोत्साहित केले. अजून पुढं असं एकदा घटना घडली होती. 2017चा काळ होता आणि परतीचा पाऊस म्हणून असतो इकडं महाराष्ट्रामध्ये शेवटला. तर त्यावेळेस विजा वगैरे भरपूर खडखडतात. असा एक पाऊस होता. उन्हाळ्या दिवस सारखंच वातावरण सारखं असं होतं की एकदम कडक. तर अचानक पाऊस सुटला त्या परतीच्या पावसामध्ये आणि आम्ही एका मंदिराच्या आडूसाला थांबलो होतो आणि मी दुपारची रमेणी म्हणून करत होतो की आमचा तो एक नित्यक्रम असतो दुपारच्या रमेणीचा आणि मला पाया पडायचं होतं. तर मी त्या मंदिराच्या ठिकाणी पाया न पडता म्हणलं थोड्या अंतरावर जाऊन आपण पाया पडायचं असं मी ठरवलं. ते थोड्या अंतरामध्ये आम्ही निघालो तर पाऊस एवढा जोराचा सुटला, वारा बिरा, तेच काय विजा आमच्यावर पडतात काय असा एक भास झाला. तर आम्ही एका आडोशाला थांबलो एका पत्र्याच्या खिडकीला लागून. तर तिथं तो वारा आणि ती विजा एवढ्या कडकडायला लागल्या आणि त्याच्यामध्ये एवढा मोठा प्रचंड आवाज विजेचा झाला धडाम कॅस की त्याच्यामध्ये वीजचा प्रवाह जो आला त्या खिडकीच्या माध्यमातून माझी पाठ लागली होती त्या खिडकीला. तर तो शरीरामध्ये माझ्या एकदम पाठीमध्ये एवढा मोठा बार झाला की मला वाटलं माझी पाटण आता कुठेतरी तुटलेली आहे. तर असं ज्यावेळेस झालं तर मला संत रामपालजी महाराज बी आठवलं आणि मग मी ते इकडं आवाज बी पाठीत झाले खाली आई म्हणसपर्यंत तर ते गेले बी ते. आणि मग मी संत रामपालजी महाराजांचं नाम जप करायला लागलो आणि मला काही झालंही नाही. थोडी फार विजा झाली पण ती थोड्या दिवसामध्ये ठीकही झाली. तर असे संत रामपालजी महाराजांनी आमच्यावर दया ठेवली आणि पुढं अजून जाऊन बघा छोटे मोठे ते भरपूर असे लाभ झाले. गाडीच्या धंद्यामध्ये आम्ही जे ड्रायव्हिंग करायचो, एकदा तर माझ्या गाडीचे 6 नट निघून गेलेत आणि मी सत्संग ऐकत चाललेलो आहे आणि गाडीला एकही नट नाही राहिलेला. जवळपास 50-60 किलोमीटर अंतर फास्टमध्ये चाललो आहे, 70-60 65च्या स्पीडमध्ये आणि त्याही ठिकाणी माझे कुठं चाकही निष्ठून जात नाही. मी 3 वेळा खाली उतरून पाहतोय तर माझ्या लक्षातही येत नाही. ज्यावेळेस मग खाली उतरून व्यवस्थित पाहतोय तर मग नंतर कळते की इथं नटच नाही राहिले आणि इकडं सत्संगही चालू होतं खिशामध्ये. आणि मग मी संत रामपालजी महाराजांचे आभार मानतोय की आज तुम्ही ही दया केली. बघा हे असे संत रामपालजी महाराजांनी असे भरपूर लाभ झाले माझ्या संग. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे अनुभवायला मिळाले. बऱ्याच प्रकारे आपल्याला संत रामपालजी महाराजांनी लाभ दिलेत. तर ह्या अनुषंगाने आपण इतर भगत समाजाला काय संदेश द्याल? या संत रामपालजी महाराजांची ही जी सद्भक्ती आहे ही शास्त्रानुकूल आहे, सद्भक्ती आहे आणि हे मिळवण्यासाठी माणसाचा जन्म झालेला आहे. तर ती सद्भक्ती सर्वांनी अपनावी. संत रामपालजी महाराज स्वतः इथं सद्गुरू रूपामध्ये सर्वांना ते नामदीक्षा ज्ञानदान देण्यासाठी ते इथं आलेले आहेत आणि ती मोक्षदायक भक्ती सर्वांनी स्वीकार करून आपला मनुष्य जन्माचं प्रथम कर्तव्य म्हणून त्यांची भक्ती स्वीकार करावी आणि आपलं जीवन सफल करावा. जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संत रामपालजी महाराजांची जर कोणाला नामदीक्षा घेण्याची असेल तर त्यांनी प्रत्येक संत रामपालजी महाराजांची विविध चॅनलच्या माध्यमातून सत्संग चालू आहेत. ज्याही चॅनलच्या माध्यमातून ते सत्संग पाहतात त्या चॅनलच्या खाली एक असे नंबर येतात. ते नंबर त्यांनी ते घ्यायचे, त्याच्यावरती फोन केल्यानंतर त्यांना त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांचे नामदान आणि फ्रीमध्ये आहे ते नामदान. त्या ठिकाणी जाऊन ते फोन केला तरी ते सर्व माहिती सांगतात आणि त्याच्या माध्यमातून आपण ते नामदीक्षा मोफत मिळवून आपलं जीवन सुकर करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.